आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मंजू, तू खरंच गॅस बंद केला होतास ना? नाही म्हणजे तुला पक्क आठवतंय? सत्या, तू मला सांग, जर हिनं खरंच गॅस बंद केला होता तर मग गॅसचा वास कसा काय येतोय? येतोय का ना गॅसचा वास? बोला की. तिच्या थोबाडावर जाऊ नका. तुम्हाला समजायला की भोळी वाटत असल. ही आतल्या गाठीची दुष्ट कपटी आहे, कपटी. सत्या, माझ्या मनात असं काय बी नव्हतं. मी पक्का गॅस बंद केल्याचं आठवतंय मला. वाघमारे, तुम्ही जरा विसरभोळे आहेच, ते मान्य करा ना. तुमच्या चुकीमुळे मम्मीचं काय बरं वाईट झालं असतं तर? तुम्ही ना इथनं पुढे काम करायचं तर नीट करा, नाहीतर करूच नका. कारण तुमच्या चुकीमुळे जर मम्मीचं काय बरं वाईट झालं तर ह्यो सत्या तुम्हाला कधीच माफ करणार नाही. इथनं पुढे जरा काळजी घेऊनच काम करा. हे बघ मंजू, जे झालं ते झालं, पण इथून पुढं काम करताना जरा लक्ष देत जा. आणि यांचं कुणाचं जास्त मनावर घेऊ नकोस. बघितलं ना टेलर, कळलं ना माया सुर्वे काय करू शकते ती. तवा उगा माझ्या लेकाभोवती गिरट्या घालायचं बंद कर. मी सांगितलंय तसं लांब राहा, नाहीतर अख्खा पिक्चर दावायला जरा बी टाइम लागणार नाही मला. मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा. आई, आई, अगं इकडे ये ना जरा. काय झालं आंबरे? अगं इकडे येऊन बोल, कामात आहे मी. आई, अगं ठेवते समज. चल जरा माझ्यावर. अगं चल लवकर. आंबरे, काय झालं? इकडे काय झालं आंबरे? काम पडले तिकडं. आज लईच खुश दिसतायत आमच्या अमृता मॅडम. चेहरा खुल्ला आहे कारण आज तुमच्या अमृता मॅडमचा पहिला पगार झालाय. आंबरे, आमरे,
आज मंजू पाठोपाठ तू बी जबाबदार झालीस ग. किती आहेत ग? 10,000 आहेत. पण आई, ह्यो फक्त ऍडव्हान्स आहे. म्हणजे आणखीन येणार आहे? हो, आमच्या सरांनी ना माझ्या कामावर खुश होऊन ह्यो ऍडव्हान्स दिलाय. आई, ते सगळं सोड, तू बस बरं इथं. अगं तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे. आता आणखीन काय? लईच पैसे झाले का तुझ्याकडे आमरे? आई, आता पहिला पगार झालाय ना, तर पहिल्या पगाराची पार्टी करायची रीत असते. आणि म्हणून तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं आईस्क्रीम. लई हुशार आहेस ग आमरे. आईची आवड निवड बरोबर लक्षात राहिले तुझ्या. बया 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 बया. आमरे, तिथं घरात भाज्या आणायला सुद्धा पैसे नाही की, आणि तुम्ही हे असं आईस्क्रीम खात बसलाय मायाली की. हा काय ग सुनंदे? आणि आमरे, तुम्हाला म्हणली होतीस का नाही समजा पगार तुझ्या हातात आणून देईन म्हणून? म्हणली होतीस का नाही? खरं बोल, तुम्हाला शब्द दिला होतास तसा. हा हाय, लक्षात आहे माझ्या. पण कसं आहे ना आत्ते, माझा पगार पहिल्यांदा माझ्या आईच्या हातात जाणार आणि मग तो तुझ्या हातात पडणार. कळलं? आत्ते, मला त्यातले पैसे लागायचे. कशाला? हे असं उधळपट्टी करायला? आईस्क्रीम आणा, हे आणा, ते आणा, काय पैसे बिसे मिळणार नाही ती. हा कळलं का? उधळपट्टी करायला जगातली सगळी माणसं तुझ्या नवऱ्यासारखी नसतात. दे इकडे. काय ना, आईची औषधं उधारीवर घेतलेली, ती उधारी फेडायची आणि थोडे पैसे माझ्यासाठी. आता पोच तुझा बिनकामाचा नवरा आणि लोक.